नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजेच 14 जून 2026ला MPSC कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 पार पडली. त्यामध्ये सायन्सचे एकूण 15 क्वेश्चन विचारले होते. त्या 15 क्वेश्चनचं संभाव्य उत्तरं आणि थोडक्यात आपण ॲनालिसिस पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपल्याकडे सेट बी आहे आपल्याकडे, ठीक आहे. त्यामध्ये सायन्सचे एकूण 15 क्वेश्चन, त्यामध्ये 66 म्हणजे 66वा प्रश्न. हा प्रश्न विचारला होता आपल्याला, ध्वनी ऊर्जा म्हणजे काय, सिंपल साऊंड एनर्जीबद्दल प्रश्न होता, ठीक आहे. फिजिक्समध्ये बघा, फिजिक्समध्ये साऊंड आणि आपल्याला लाईट याच्यावर नेहमी आपल्याला बघा कंबाईनमध्ये पूर्व परीक्षेला प्रश्न दिसतो. हा PYQचा पॅटर्न आहे, ठीक आहे. याच्यामध्ये विचारलं आपल्याला ध्वनी ऊर्जा म्हणजे काय. यामध्ये ऑप्शन दिसतात, तर यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ध्वनी ऊर्जा ही एक मेकॅनिकल वेव्ज आहे, मेकॅनिकल वेव्ज, ठीक आहे. मेकॅनिकल वेव्ज आहे, क्लिअर. यामध्ये विद्युत ऊर्जा येणार नाही, ठीक आहे. चुंबकीय ऊर्जेचा प्रकार येणार नाही, ठीक आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन 1 हे याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर मागचं जर जुने PYQ पाहिले तर ध्वनी ऊर्जा किंवा साऊंड एनर्जी हे लॉंगिट्युडनल वेव्ह आहे, असा सुद्धा एक प्रश्न आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे ध्वनी तरंग हे अनुतरंग आहे, अनुतरंग, बरोबर. हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मागच्या वेळेस अशावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा जर प्रश्न पाहिला, या प्रश्नामध्ये सिंपल आपल्याला न्यूक्लिअर फिजन विचारलं होतं. न्यूक्लिअर फिजन या रिॲक्शनबद्दल प्रश्न विचारलेला आहे आणि 4 स्टेटमेंट दिले आहेत बघा. तर न्यूक्लिअर फिजन जर रिॲक्शन पाहिले आपण, तर न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय असतं बघा, एक जड असा एलिमेंट्स असतो, बरोबर. त्याचे 2 तुकडे होतात, 2 तुकडे केले जातात या रिॲक्शनमध्ये, बरोबर. एक असा जड मूलद्रव्याचे 2 तुकडे केले जातात, याला न्यूक्लिअर फिजन म्हणतात. आणि कुठे वापरतात बघा, तर न्यूक्लिअर प्लांटमध्ये वापरतात ही रिॲक्शन, ठीक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर वेपन बनवताना सुद्धा वापरतात, ही रिॲक्शन वापरून न्यूक्लिअर वेपन बनवले जाते. तर इथे बघा, आणि खास करून न्यूक्लिअर फिजनमध्ये जर आपण पाहिलो तर इथे महत्त्वाचं म्हणजे युरेनियम वापरला जातो, युरेनियम वापरला जातो, ठीक आहे. तर युरेनियमचा वापर करून अणुबॉम्ब किंवा न्यूक्लिअर वेपन बनवले जातात. तर पहिलं स्टेटमेंट विचारलं होतं, विखंडन म्हणजेच फिजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात, तर हे वाक्य करेक्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे यामध्ये. त्यानंतर बघा, जड अणू विभागतात, हे आत्ताच सांगितलं, जड अणू विभागतात, ठीक आहे. त्यानंतर विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे चेन रिॲक्शन तयार होते, बरोबर. म्हणजे हे सुद्धा वाक्य याच्यामध्ये करेक्ट आहे. मग याचं ऑप्शन 2 असेल. 2 दिवसापूर्वीच मी क्लासमध्ये सांगितलं होतं, न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन यामध्ये डिफरन्स सांगितला होता, ठीक आहे. आणि त्यामध्ये जर आपण फ्युजन जर पाहिलं, तर फ्युजन रिॲक्शन ही नॅचरली जर पाहिलो नैसर्गिकरित्या, तर हे सूर्यामध्ये आढळणारी न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन आहे. म्हणजे काय, तर 2 छोटे बघा हलके असे ॲटम एकत्र येतात आणि त्यापासून असा एक जड ॲटम असा एक तयार होतो बघा. हे गोष्टी इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, क्लिअर. मग न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिजन ही रिॲक्शन माहीत असायला पाहिजे आपल्याला. याच्यावर तो प्रश्न आला होता, ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर बघा, तर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. त्यामध्ये विचारलं आपल्याला, योग्य उत्तर निवडा. यामध्ये एक्सरेबद्दल प्रश्न विचारला होता. एक्सरे हे अल्ट्रासोनिक लहरी आहेत का, नाही. तर अल्ट्रासोनिक लहरी पाहतो साऊंड आहे, साऊंड, बरोबर. त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा आहे, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, ठीक आहे. इथे बघा, पहिलं स्टेटमेंट कुठे ऑप्शन 2 मध्ये दिसतो, ऑप्शन 4 मध्ये हे 2 ऑप्शन कट होतात, ठीक आहे. उरले फक्त 2 ऑप्शन उरले आपल्याकडे. यामध्ये क्ष किरण म्हणजे एक्सरे हे सरळ रेषेमध्ये प्रवेश करतात, तर हे करेक्ट आहे बघा. लाईट एनर्जी हे नेहमी म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये काय म्हणतो आपण त्याला, प्रवास करतात, म्हणजे हे ऑप्शन 2 करेक्ट आहे. आता ऑप्शन 2 फक्त बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो आपल्याला, स्टेटमेंट 2, ठीक आहे. तर इथे बघा, बाकीचे आता हे तिसरं ऑप्शन आपल्याला किंवा तिसरं स्टेटमेंट माहीत नसलं तरी पण आपल्याला काही घेणदेण नाही. म्हणजे काय, आपण जेवढा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारावर आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, ठीक आहे. हे याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. तर क्ष किरणेचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो का, कमी नसतो. तर प्रकाशाच्या वेगा एवढा असतो, बरोबर. प्रकाशाच्या वेगा एवढा असतो, हे वाक्य चुकीचं आहे, क्लिअर. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे याचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न विचारला होता, कोणते मूलद्रव्य खालीलपैकी आवर्त सरणीमध्ये पी ब्लॉकमध्ये येतो, पी ब्लॉकमध्ये. तर बघा, हे आहे आपल्याकडे पिरियडिक टेबल, ठीक आहे. इथे जर आपण पाहिलो तर हा जो ब्लॉक आहे याला आपण S ब्लॉक म्हणतो, हा जो ब्लॉक आहे त्याला आपण D ब्लॉक म्हणतो, हा जो ब्लॉक आहे त्याला आपण P ब्लॉक म्हणतो, आणि हा जो ब्लॉक आहे त्याला आपण F ब्लॉक म्हणतो, F ब्लॉक. आणि जर आपण इथे पाहिलो, पी ब्लॉक
ब्लॉकमध्ये येणारा एलिमेंट्स कोणता, तर इथे याचं करेक्ट उत्तर इंडियम असायला पाहिजे. ठीक आहे, इंडियम आहे बरोबर. इथे बघा पी ब्लॉकमध्ये हा इंडियम दिसतो आपल्याला. त्यानंतर फ्रान्शियम जर पाहिलं, फ्रान्शियम आपल्याला एस ब्लॉकमध्ये दिसतो, एस ब्लॉक. इथे बघा फ्रान्शियम आहे. त्यानंतर युरेनियम जर पाहिलं, युरेनियम हा एफ ब्लॉकमध्ये दिसतो. इथे बघा युरेनियम दिसतो आपल्याला. त्यानंतर कॉपर जर पाहिलं तर कॉपर हा डी ब्लॉकमध्ये दिसतो, डी ब्लॉकमध्ये. जर जुन्या प्रकारचे जर किंवा PYQ जर विश्लेषण आपण केलं बरोबर, किंवा PYQचा जर अभ्यास केला तुम्ही, तर PYQमध्ये काय विचारलं होतं आपल्याला, मेटल्स आणि बरोबर अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे वाढत जाते की कमी होत जाते, उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यावर काय होते, किंवा धातुगुण आणि अधातुगुण हे कोणाकडे वाढतात, असा प्रश्नाचा प्रकार होता. परंतु तो प्रकार बघा आपल्याला पिरियडिक टेबल हा एक जनरल इन्फॉर्मेशन याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढे जर गेलो आपण तर इथे प्रश्न क्रमांक 70 मध्ये विचारलं होतं युरेनियमच्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात, न्यूट्रॉनची संख्या विचारलेली आहे. आता न्यूट्रॉनची संख्या करण्याचं एक सूत्र आहे बघा, हे काय 238 काय आहे, तर 238 हे ॲटॉमिक मास आहे, म्हणजे अणुवस्तुमान आहे, हे अणुवस्तुमान आहे. आणि युरेनियमचं ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर तो 92 आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या एकूण 92 आहे, इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता याचं सूत्र कसं आहे बघा, तर अणुवस्तुमान जर काढायचं असेल तर अणुवस्तुमान कसं काढतो आपण, तर त्या अणूमध्ये ठीक आहे त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, या दोघांची बेरीज केली जाते आणि त्यावरून आपण अणुवस्तुमान काढत असतो. ठीक आहे, आता प्रोटॉन म्हणजेच याला बघा झेडने दर्शवतो, म्हणजे प्रोटॉन म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे त्या संख्येचा ॲटॉमिक नंबर हे झेडने आपण दर्शवत असतो. म्हणजे याला आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल बघा, सिंपल, A = Z+N असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, मग आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर न्यूट्रॉन बरोबर A - Z करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या आपल्याला मिळून जाईल. A म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर आहे. इथे बघा 238 हे ॲटॉमिक नंबर आहे, यामध्ये 238 - Z म्हणजे काय, तर Z म्हणजे प्रोटॉनची संख्या 92 बरोबर, असं आपल्याला करावं लागेल. म्हणजे काय 238 - 92 जर आपण केलं तर 6, 8 मधून 2 गेले 6 उत्तर येईल. ठीक आहे, त्यातून 9 गेले 4 येईल. ठीक आहे, त्यानंतर इथे एक आपण दुसरा देतो आणि 2 मधून 1 गेला 1, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या एकूण 146 असेल. 146 यामध्ये न्यूट्रॉनची संख्या आहे. म्हणजे करायचं काय होतं सिंपल बघा, तर 238 - 92 करायचं होतं. म्हणजे याचं उत्तर काय 238 - 92 म्हणजे ब - अ करायचं होतं. ऑप्शन कुठे, ऑप्शन ए मध्ये फक्त आपल्याला तशा प्रकारचं उत्तर दिसते आपल्याला, ऑप्शन 1. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हॅमेटाईटपासून कोणता धातू मिळवला जातो, बरोबर धातुकेबद्दल प्रश्न होता. तर हॅमेटाईटपासून लक्षात घ्या लोखंड याचं करेक्ट उत्तर असेल फेरस किंवा लोखंडी, त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, हा सोप्या प्रकारचा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रकार बघा, डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे, बरोबर. आता डिप्लोडोकस जर पाहिलो तर हे शाकाहारी प्रकारचा डायनासोर्स आहे, आणि हा प्राणी वर्गीकरणाचा प्रश्न आहे आपल्याला विज्ञानमध्ये, आणि हा वन ऑफ द टफेस्ट प्रश्न होता सायन्सच्या काय म्हणतो आपण प्रश्नामधून. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, डिप्लोडोकस हा जो आहे तो शाकाहारी डायनोसॉर्समध्ये येतो आणि कोणत्या सब ऑर्डरशी संबंध आहे त्याचा, तर सोरोपोडा नावाचा सब ऑर्डर आहे. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर हे 72चं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणता सिलेंटरेटा फायलेंशी संबंधित नाही. ठीक आहे, सिलेंटरेटा जर आपण पाहिलो यालाच आपण बघा निडारिया संघ सुद्धा म्हणतो, निडारिया संघ सुद्धा आपण असं म्हणत असतो. ठीक आहे, मग इथे बघा ऑप्शन जर आपण पाहिले समुद्री पेन, सी पेन, ब्लू कोरल्स, सी फॅन, आणि इथे बघा एक ऑप्शन आहे म्हणजे तिसरा समुद्री काकडी किंवा त्याला आपण सी कुकुंबर म्हणतो. जर हा जर आपण पाहिला तर हा इकायनोडर्माशी संबंधित आहे, इकायनोडर्माटा या फायलनशी संबंधित आहे, बरोबर आहे. याच्यासोबतच संबंधित कोणता एक प्राणी आहे बघा, तारामासा नावाचा प्राणी आहे, तो इकायनोडर्माटाशी संबंधित आहे. म्हणजे ज्यांच्या त्वचेवर काटे असतात अशा प्रकारचे प्राणी इकायनोडर्माटामध्ये येतो. म्हणजे याचं करेक्ट उत्तर बरोबर आहे. बाकीचे बघा ऑप्शन 1, 2 आणि 4 हे सिलेंटराटाशी संबंधित आहे, परंतु ऑप्शन 3 जर पाहिलो बरोबर, ऑप्शन 3 जर पाहिलो तर हे इकायनोडर्माटाशी संबंधित आहे, म्हणून याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्वेश्चन विचारला आपल्याला, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत, आंधळे तर बेडूक आंधळा नाही. ठीक आहे, त्यानंतर टॉट्स हे बेडकाचाच प्रकार आहे, सॅलॅमेंडर सुद्धा नाही, म्हणून याचं करेक्ट उत्तर सिसिलियन आहे. हा सोपा प्रश्न होता, बरोबर, हा सोपा प्रश्न होता बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, लिंबूवरील कॅन्कर रोग, बरोबर. बघा विज्ञानामध्ये जर PYQचा जर पॅटर्न पाहिला तर प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, त्यानंतर विटॅमिन्स, त्यानंतर वनस्पतीचे रोग, ठीक आहे, त्यानंतर वनस्पतीचे हार्मोन्स, याच्यावर एकतरी प्रश्न असतो. ठीक आहे, मी क्लासमध्ये 2 दिवसाआधी सांगितलं होतं. ठीक आहे, आता बघा इथे बघा आपल्याला समजा काही लॉजिक लागत नसेल किंवा जर आठवत नसेल तर आपल्याला माहित आहे लिंबूमध्ये बघा सायट्रिक ॲसिड असतो, सायट्रिक ॲसिड.
सायट्रिक ॲसिड असतो. आणि ऑप्शन जर ऑप्शन बघा, ऑप्शनमध्ये पाहिलो तर इथे बघा सायट्राय, बरोबर, किंवा इथे सायट्री असं लिहिलं दिसतं आपल्याला. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन 2 असेल. जर माहीत नसेल तर तेव्हा अशी ट्रिक वापरायची. मुख्यतः असे प्रश्न आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला तर पुढच्या प्रश्नामध्ये विचारला आपल्याला वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा अशी कोणती असेल. ठीक आहे. रिकाम्या जागा इज कन्सिडर द बेस्ट सॉइल फॉर विगरस प्लांट ग्रोथ. तर याचं करेक्ट उत्तर हे लोम माती आहे किंवा लोम सैल हे याचं करेक्ट उत्तर असेल. बरोबर. हा प्रश्न थोडासा काय म्हणतो आपण त्याला, तर मृदेशी संबंधित आहे आणि थोडं एन्व्हायरमेंटशी संबंधित आपल्याला दिसतो. एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफीशी संबंधित हा प्रश्न आहे. ठीक आहे. कोअर सायन्सचा प्रश्न नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा सुद्धा एन्व्हायरमेंट जिओग्राफीशी संबंधित हा प्रश्न आहे. बरोबर. मातीचा उपजाऊ स्तराच्या नुकसानीस रिकामी जागा असं म्हणतात आणि आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. त्याचं सोपं उत्तर होतं. ठीक आहे. काय, सॉइल इरोजन म्हणतात किंवा मातीची किंवा जमिनीची धूप असं याचं उत्तर होतं. ठीक आहे. तर आपण काय करतो, हे आपण सोपं विसरून जातो आणि याच्यामध्ये आपण खेळत बसतो. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन 3 होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला आपल्याला, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांचे प्रमाणांचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे म्हणजे pH चे नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षाराचे, शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य प्रामुख्याने खालीलपैकी कोणता अवयव करतो असा प्रश्न विचारलेला होता. तर आपल्या लक्षात घ्या, त्वचा, लहान आतडे, यकृत आणि मूत्रपिंड यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर यामध्ये बघा मूत्रपिंड किंवा याला आपण ज्याला किडनी म्हणतो हे उत्सर्जन संस्थेमधला महत्त्वाचा अवयव आहे. उत्सर्जन संस्थेमधला एक महत्त्वाचा अवयव दिसतो. बरोबर आहे. म्हणून ज्याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन 4 असेल. म्हणजे मूत्रपिंड किंवा त्याला आपण किडनी असं म्हणतो. ठीक आहे. हे सर्व काम करण्याचं काम कोण करते, हे किडनीद्वारे हे उत्सर्जन केले जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा 79 क्वेश्चन. आता हा जर प्रश्न बघा, समजा हा प्रश्न जर नवीन पोराला समजा येत नसेल तर इट्स ओके. समजा 4 महिन्यापासून अभ्यास करत असेल, त्याला एखादी येत नसेल तर त्याला ओके. परंतु 2 ते 3 वर्षापासून जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि असे प्रश्न जर चुकत असेल तर तुम्ही स्वतःच्या अभ्यासाचा विचार करायला हवा. ठीक आहे. इथे बघा सिंपल प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य असतात. 2 दिवसापूर्वी मी याची ट्रिक सांगितली होती. बरोबर. कोणतं तर ADEK. बरोबर. हे जे विटॅमिन्स पाहिलो तर हे फॅट सोल्युबल आहेत. फॅट सोल्युबल किंवा हे काय म्हणतो आपण त्याला, मेदामध्ये विरघळतात. मेदात विरघळणारे हे आहेत. मग पाण्यामध्ये विरघळणारे बी आणि सी आहेत. हे सोपं आणि डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न होता. ठीक आहे. हे आपल्याला यायलाच पाहिजे अशा प्रकारची उत्तरं. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन 3 बी आणि सी हे पाण्यामध्ये विरघळणारे काय म्हणतो आपण त्याला जीवनसत्व किंवा विटॅमिन्स आहेत. त्यानंतर तर पुढचा प्रश्न विचारला बघा, प्रमस्तिष्क द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड्स प्लेक्सच्या मध्ये तयार झालेला व सब ॲरोक्नाइड्स पोकळीमधून मेंदू व मज्जारोजी सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. आता बघा हे वाचू नका काही. ठीक आहे. ऑप्शन बघा. ऑप्शन जर पाहिले हे जनरल स्टेटमेंट आहे. जनरल स्टेटमेंट यासाठी बरोबर आहे. जर आपल्याला आपण काय म्हणतो तर सिंपल आपल्याला बघा, जर आपल्याला मेंदू आणि मेंदू संस्था आपल्याला जर माहीत असेल, चेतासंस्था जर आपल्याला माहीत असेल तर हे जनरल स्टेटमेंट आहेत आणि जनरल स्टेटमेंट हे करेक्ट असतात. इथे कुठेही असं बघा आपल्याला काय वाटतं बघा, प्रश्न वाचून बघू किंवा ऑप्शन वाचून बघू, मेंदूला प्राणवायू पुरवण्याचे तो माध्यम आहे, हे करेक्ट आहे. बरोबर आहे. त्यानंतर तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर तो मेंदूला पोषण पुरवतो, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. हे चारही स्टेटमेंट जनरल स्टेटमेंट आहे. मेंदूचे कार्य आहेत मेंदूमध्ये. बरोबर. मेंदूचे कार्य आहेत म्हणजे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 असेल. आता बघा बऱ्याच जणांना एक गोष्ट अशी आहे की परीक्षेमध्ये ते आपल्याला मान्य आहे की 1 तासाचा वेळ असतो, त्यामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असतात. बरोबर आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय म्हणतो आपण त्याला ताण असतो, हे गोष्ट मान्य आहे. इथे विश्लेषण घेऊन येताना असे लोक काही लोकांना असे वाटेल. बरोबर आहे. परंतु बघा आपला अभ्यास जर आपल्याला जर चांगल्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ठीक आहे याचा जर आपल्याला परिपूर्ण आणि चांगला अभ्यास असेल तर 10 ते 12 मार्क्स येण्यासारखे होते. इथे 10 ते 12 मार्क्स हे जर येत असेल तर तुमचा अभ्यास चांगला असायला पाहिजे किंवा चांगला आहे असं आपण म्हणता येईल. ठीक आहे. तर हे विज्ञानाचे एकूण 15 प्रश्न होते. 15 पैकी 2 ते 3 क्वेश्चन हे थोडे हार्ड साईडला होते, बाकीचे प्रश्न हे सोपे होते, PYQ बेस्ड होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी आशा व्यक्त करतो आणि इतर विषयासुद्धा विश्लेषण आणि त्याचे संभाव्य उत्तरे येणाऱ्या काळात आपण घेऊन येऊ. थँक्यू.